नमस्कार. आजी आणि तिची नातवंड या नात्यावरती एक खूप सुंदर अशी कविता सापडली संदीप खरे यांची. ती ऐकवते. पहिल्यांदा आजी म्हणते, खाल्ल्या खस्ता जन्मभर केले कष्ट. खाल्ल्या खस्ता जन्मभर केले कष्ट. तू म्हणजे ह्या सगळ्याची शेवट गोड असलेली गोष्ट. सगळं कथापुराण झालं बर का. सगळं कथापुराण झालं. देव काही भेटला नाही. कुशीत येतोस तेव्हा कळतं. कुशीत येतोस तेव्हा कळतं का कृष्ण काही वेगळा नाही. आणि यावर नातवाने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे बघा. तर नातू म्हणतो, प्रश्न खूप पडतात ग आजी, देशील का माझं उत्तर त्यांची. प्रश्न खूप पडतात ग आजी, देशील का माझं उत्तर त्यांची. ठाऊक आहे देवकी यशोदा, ठाऊक आहे देवकी यशोदा, पण आजी होती का कृष्णाची. खाण्यासाठी चोरून माखन, खाण्यासाठी चोरून माखन, उगाच करी सवंगड्यांची गोळा. खाण्यासाठी चोरून माखन, उगाच करी सवंगड्यांची गोळा. खडी साखरेवरती आजी देईन त्या लोण्याचा गोळा. बांधून ठेवी माई यशोदा, बांधून ठेवी माय यशोदा, उखळासी करकचून त्याला. धावून का ग गेली नाही आजी त्या सोडविण्या. धावून का ग गेली नाही आजी त्याला सोडविण्या. कधी ऐकलंय त्यास आजीने दिला मऊ दूध भात. निळ्या मुखावरून, निळ्या मुखावरून का नाही फिरला थरथरणारा सुरकुतलेला हात. असेल मोठा देव, असेल मोठा देव, तरी पण आजी त्याला नव्हती नक्की. असेल मोठा देव तो, तरी पण आजी त्याला नव्हती नक्की. म्हणूनच मी सगळ्यांना सांगतो, कृष्णापेक्षा मीच लक्की. तुम्हाला जर कविता आवडली असेल तर आपल्या आजीला नक्की ही कविता पाठवा. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.